नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या सर्व दर्शकांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा। आता पाहूया बातमी गावाकडच्या। हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुतीच्या राजकारणात तापमान वाढलेलं दिसून येतंय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षावर गंभीर आरोप केले आहेत। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी पैशाची मागणी करतात असा उल्लेख त्यांनी या आरोपामध्ये केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी। या बैठक घेण्याचं कारण एकमेव, काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली, पण मला वाटतं की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं, आरेरावीची भाषा केली, कमरेच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग। आमचा मुख्यमंत्री आहे, आम्ही तुम्हाला सस्पेंड करू, आम्ही जे सांगलं तेच ऐका, आमचा फोन का घेतला नाही, फोन का कोणता घेतला नाही, तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल, त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनहून हा महाशय बोलल की फलाना फलाना आहे, माझी ही मागणी आहे, ही तुम्ही पूर्ण करा। कालचं तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी सांगितले हर घर तिरंगा। या इथलच्या जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला 50,000 झेंड्याची मागणी केली। किती? 50,000 झेंड्याची मागणी केली। आम्हाला झेंडे द्या। राशन दुकानदाराकडे चाललेत, तू आम्हाला राशन देतो का नाही, नाहीतर मग तुला आम्ही बदलतो। म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत, कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी। एलसीबीचा पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असेल का जिल्हा अधिकारी का एसडीएम असेल, यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायलाय, आम्हाला पैसे पाहिजेत। म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते, आदरणीय रामरावजी वडकुते होते, आदरणीय फुलारावजी शिंदे होते, आदरणीय बाबारावजी बांगर होते, पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोण्या अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून। पण हे महाशय या 2 महिन्यामध्ये यांनी सदरच लावली। ग्रामसेवक सोडून उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय, आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत। यामुळे आमच्या महायुतीचं प्रतिमा हे मलिन व्हायली। त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे, हे मी जे बोलतोय हे खोटं नाही। या संपूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही एकांतामध्ये बोलवा आणि एकांतामध्ये बोलवल्याच्या नंतर यांना तुम्ही विचारा की तुमच्याकडून पैशाची मागणी व्हायली का नाही व्हायली। हे जर मी खोटं बोलत असेल तर हे अधिकारी तुम्हाला सर्व सांगतील। माझ्या जवळचे आमदार आहेत, तुमचा एलक्यू लावतो, तुमचा फलानच करतो, तुमचं विस्तानच करतो। अरे काय लावलाय धंदा, अधिकाऱ्याने काम तरी कसं करायचं। जर अधिकारी कुठं जर चुकत असेल तर त्याला मी सुद्धा माफ करणार नाही, पण अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो जबरदस्ती त्याच्यावर दडपण टाकायचं आणि सांगायचं तू हे काम कर, तुझ्याच्याने हे नाही झालं मी तुझा एलक्यू लावतो, माझे आमदार जवळचे आहेत, मला फलानं दे, मला बिस्तानं दे। आता ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे हो। हर घर तिरंगा, आणि ते तिरंग्यासाठी जर तुम्हाला सांगतो हे पैसे घेत असतील, सन्माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब असतील त्यांना सुद्धा मी व्यथा मांडली, वारंवार सांगितलं की साहेब हे बरोबर नाही, हे कोण तुम्ही जिल्हा अध्यक्ष केलाय, हे वारंवार पैशाच्या मागण्या करतायत, वारंवार लोकांना तुम्हाला सांगतो की धमकावतायत, ही भाषा बंद करावी।
कालचे जर तुम्ही छोटे छोटे जर व्हिडिओ जर बघितले तर मला वाटतं हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन मी कलेक्टरला सुद्धा सांगितलंय, मी एसपीना सुद्धा सांगितलंय, ठाण्याच्या पीआयला सुद्धा पैसे, जो तुम्हाला सांगतो बीड जमादार असतो ना त्याला सुद्धा पैसे. म्हणजे याच्या जर तुम्हाला सांगतो म्हणजे रेल्वेचं तिकीट हो, रेल्वेचं तिकीट काढा. बापाची ठेवी आहे आपल्या, रेल्वेचं तिकीट काढून द्यायची, विमानाचं तिकीट काढा. अरे काय धंदा लावला. मला गुजरातला स्वामीजीकडे जायचं, मला गाडीमध्ये डिझेल टाकून द्या. हा अरे काय लावलंय काय. म्हणजे निव्वळ तुम्ही ब्लॅकमेल करायले आणि आपला उदरनिर्वाह तुम्ही करायले. किराणा सामान सुद्धा, माझ्या घरी किराणा सामान संपलं, किराणा सामान आणून द्या. ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा कदरलेत. ज्याने माझं काम विधानसभेमध्ये केलं त्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो बाजूला करून टाकलं यांनी. नाव सांगा. अहो आता जिल्हा अध्यक्ष तुम्हाला माहित नाही का, नाव सांगायची आवश्यकता आहे का? काय 4 जिल्हा अध्यक्ष आहेत का? हा आणि हे मी नाही, हे सर्वसामान्य अधिकाऱ्यांना विचारा, खालच्या चपराशापासून तर वरच्या कलेक्टर पर्यंत विचारा. मी जर खोटं बोलत असेल तर मी जे म्हणसाल ती सजा भोगायला तयार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की म्हणजे आता हे याच्यात जर बघितलं तर तुम्हाला सांगतो, बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व अधिकारी त्रस्त झालेत या 2 महिन्यामध्ये. अधिकाऱ्यांनी मला काल तुम्हाला सांगतो रडून सांगितलं की साहेब आम्ही काम तरी कसं करायचं. अहो ज्या कळमनुरी मतदारसंघामध्ये आमचे कामं चालू आहेत त्या कामावर जायचं, तुम्हाला भेटला नाही का? भेटायचं तुम्हाला नाही. मी जिल्हा अध्यक्ष आहे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे. मला देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, पण आपल्या पार्टीच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विचारा. हे जर वस्तुस्थिती जर नसेल, तुम्ही तुमची टीम पाठवा, या अधिकाऱ्यांना विचारा. मी जर चूक म्हणत असाल तुम्ही मला जी शिक्षा देसाल ती मी भोगायला तयार आहे. खरं तर मग महायुतीत धुसभूस करायचं का साहेब? आता असं म्हणलं तर महायुतीमध्ये धुसभूस नाही. हा महायुतीचा प्रश्न नाही, हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही. हा प्रश्न वैयक्तिक माजी आमदाराचा आहे. गैरफायदा त्या पदाचा घेतोय हे मला या जनतेच्या समोर तुम्हाला सांगायचं आहे. खरं तर तुम्ही नाव न घेता टीका करताय, मग ह्याचे काही व्हिडिओ वगैरे काही आले का? पुरावे आहेत का काय? अहो आता तुम्हाला सांगतो, हे अधिकारी बिचारे घाबरलेले असतात, हे बिचारे भीतात. अहो एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, आता तुम्हाला सांगून फायदा नाही. आलं का लक्षात? सांगा तू मला पैसे पाठवायला का नाही, नाही तर मग हे बंद करून टाक. अरे काय धंदा झाला तुला? हा ही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि दादा, तुम्ही टीम पाठवा, अधिकाऱ्यांना विचारा, एकामध्ये विचारा, सगळ्यांना बसून विचारू नका, एकाला विचारा. हे सगळं भांड तुम्हाला उघडत क्लीन एकदम आरशासारखं स्वच्छ दिसल्याशिवाय राहणार नाही. ग्रामपंचायतीच्या आमसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. माजी सरपंच अज्जू पठाण यांनी विविध प्रलंबित कामांबाबत आणि लोकांच्या समस्या सोडवण्याबाबत झालेल्या विलंबाबाबत सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नाचा भडीमार केलाय. तेंदूपत्ता मजुरीच्या उशिरा झालेल्या वितरणावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून सभागृह गाजवले. पाणी पुरवठा आणि नळ योजना विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची लाट उसळली. सभेदरम्यान नागरिकांनी सरपंच कार्यालयाला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. तणावपूर्ण वातावरणामुळे अखेर सभा स्थगित करण्यात आली असून आता पुढील आमसभा 19 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी सरपंचाचे त्वरित निराकरण करण्याची मागणी करत मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी.
बचाव किया, तुमने ठेकेदार चूज किया, तुमने ठेकेदार को दिया, रेट तय किया, सारी बातें तय की है। हमारा काम है कि जनता का पैसा मिलना चाहिए, वो हिसाब से कर लो। ठेकेदार को देख के नहीं, हमको ठेकेदार से मतलब नहीं। सरपंच को हमने अलाउंस किया, सरपंच से मतलब है। ग्राम सेवक वो ठेकेदार जो मतलब मतलब काम करता। चाहे वो शर्ट पहने या पैंट पहने। अरे उनका एक राशन पानी होता था ना 10,000 का, इसको 5,000 3,000 जो भी होंगे पैसे मालूम है ना, सभी लोग गए। ये साले हो रहा है सर, फिर इससे पहले पता हमारे गाँव में 50 लोग 19 तारीख को 11 बजे यहाँ तुम सब आना। दाल चावल मैं यहाँ बनाने लगा था, दाल चावल बनाने लगा था, यहीं खाएंगे, यहीं बैठेंगे। हाँ, तो उस दिन ताला भी मारेंगे। एक बात ख्याल रखना, तुम डिसीजन लेके 19 तारीख को रिजल्ट देना है। चलो त्याच्या नाकावर पर नाही का काही दिले का परमिशन दिला आहे ना, दिल्याशिवाय जाऊ शकत नाही परमिशन। इसकी जिम्मेदारी लो और 19 तारीख को आम सभा होना चाहिए। 19 तारीख को यही जनता आएंगे, क्या करते करो, नहीं करते होंगे तो फिर उस तरीके से लगाएंगे। मला डाकी द्या साला तो डालने का पैसा सबको ना मेहनत करके आज तक नहीं के 5 साल उन्हें का अच्छा इंसान बोल के काम नहीं का चुन के लाए आज भी वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे सर्व सहकारी सोसायटीमध्ये एकूण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी सरपंच ऋषाली पाटील आणि महिला सदस्य तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सोसायटीचे चेअरमन प्रकाश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील माहेश्वरी भवन येथे 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत भागवत गीता वाचनाचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराज येथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये पूजा करून या भागवत कथेला सुरुवात होणार आहे। परभणी जिल्ह्यातील झरी बोरी येथील सुप्रसिद्ध कथाकार राजूरकर महाराज हे आपल्या सुमधुर वाणीने भागवत कथेचं वाचन करणार आहेत, तर तालुक्यातील नागरिकांनी या कथा वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। हातगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील गायरन जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि 30 घाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी शासनाने मंजुरी दिली, परंतु या जमिनीवर गावकऱ्यांचे सलग 4 ते 5 पिढ्या वास्तव्य करत असल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवलाय।
त्यामुळे आमदार बाबूराव कोहळीकर यांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्याशी चर्चा करून मार्ग काढला आहे. तर या गायरान जमिनीवरील कोणत्याही गोरगरीब नागरिकांचं घर उठू देणार नाही असा विश्वास आमदार बाबूराव कोहळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. तर आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्पापेक्षा तिथल्या नागरिकांची घरं महत्त्वाची आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. तुमच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली, काय निवघा बाजार येथील गायरान जमिनीवर जे घर बांधण्यात आलेले होते तिथं मागच्या काळामध्ये मी आमदार होण्याच्या पहिले जे गायरान जमीन आहे ती गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे. त्यांची सातबारा सुद्धा त्यांच्या नावावर झालेली आहे आणि आम्हाला सौर प्रकल्पापेक्षा तिथं ह्या लोकांचे घर आणि ग्रामीण रुग्णालय म्हणजे 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय निवघा बाजारला मंजूर करून आणलं त्याच्यासाठी आणि ह्या गोरगरिबाच्या घरासाठी जागा महत्वाची आहे. आम्हाला सौर प्रकल्पासाठी जागा महत्वाची नाही. सौर प्रकल्प कुठेही रेंटवर दुसरीकडे लीजवर भाड्यानं जागा घेऊन जमीन घेऊन करू शकतात, परंतु एखादं हॉस्पिटल किंवा घर हे गावातच योग्य वाटते आणि चांगले दिसतात. म्हणून परवा ही सगळी मंडळी घरकुलवाली लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते आणि आम्हीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. या निवघ्याचे सरपंच, निवघ्याचे उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य आणि सगळी हे लाभार्थी मंडळी आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या एसडीएम साहेबाकडे सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेण्याचं त्या बैठकीत ठरलं होतं. आणि आज बैठक अशा पद्धतीने झाली की एक ह्या ज्यांचे घर बांधकाम केलेले आहेत ते बांधकाम सोडून बाकीचे जे जे कच्चं अतिक्रमण आहे विटा मातीचं ते तिथलं त्यांचे घर जोपर्यंत बाजूला प्राधिकरण करून त्यांना नवीन जागा आपण देत नाही तोपर्यंत यांना कुठेही हलविलं जाणार नाही असं मी आपल्या समोर आणि सगळ्या मंडळी समोर सांगू इच्छितो. दुसरा महत्वाचा विषय, ज्या लोकांनी कोणाची घर बांधकाम केलेले आहे त्यांना सुद्धा आम्ही किंवा ज्यांना घर मिळाले नाही त्यांना सुद्धा DRDचे प्रकल्प संचालक यांच्याकडे नेऊन ज्यांना ज्यांना घर नाहीत अशा लोकांचे घर मंजूर करून एकाच ठिकाणी ग्रामपंचायत आता इथं बैठकीमध्ये त्या गावचे तलाठी, मंडळाधिकारी सगळी मंडळी होती. एकाच ठिकाणी सगळी कॉलनी बसवायची आणि तिथं घर मंजूर झाल्याच्या नंतर ते प्राधिकरणाची जागा मिळाल्याच्या नंतर आणि ते तिथं गेल्याच्या नंतरच यांना इथून म्हणजे काही लोकांना, सगळ्या लोकांना नाही, काही लोकांना जे त्यांच्या आपल्या मग सौर प्रकल्प तर अलीकडे येणार नाही परंतु ग्रामीण रुग्णालय किंवा जी काही तिथं जी शासकीय जागा आहे प्राधिकरण झाल्याच्या नंतरच यांना तिथून काही लोकांना समजा जे काही मोजकेच लोक आहेत, 7-8 लोक आहेत, त्यांना आपण तिथून काढणार आहे. आणि त्याच्यामुळं कुणी तिथल्या निवघा इथल्या रहिवाशांनी काळजी करायचं कारण नाही. कोणालाही पावसाळ्यात बेघर केल्या जाणार नाही एवढीच या प्रसंगी मी आपल्या सगळ्याच्या वतीनं आणि झालेल्या चर्चेच्या वतीनं मी ग्वाही देऊ इच्छितो. आणि साहेब जे आम्ही आलो होतो, मी निवघनगरीचा सरपंच आहो, शेख इस्माईल शेख मुसा. या बारीत आलो की बाबा आम्ही या लोकांसाठी बीडू साहेब SDM साहेबांना बोलवलं होतं की बा तिथून कलेक्टर साहेबांना आदेश दिले की बा मंगळवारी तुम्हाला मिटिंग इथं देऊत. आम्ही कलेक्टर साहेबांवर गेलो शुक्रवारी, इथं मिटिंग देऊत म्हणले होते. इथं मिटिंग बसली. मिटिंग बसल्यावर आमदार साहेबाचा निर्णय झाला की बा त्यांना अगोदर पक्के घर बांधून देऊ आणि मग तुमचे घर खाली करू, घर पाडू. पहिले घर पाकून त्याला घरकुल आणून घर बांधून देऊ आणि मग त्यांचे घर खाली करू. और यांना समजायला घरकुल भेटेल कोणाचा उठणार नाही. आणि सुरुजा आहे तर सुरुजा गावाच्या बाहेर काढून टाकू. त्या सुरुजाचं काही मेन नाही याच्यामध्ये. यासाठी अशी आश्वासन दिले साहेबांना, यासाठी आम्ही बोल
किती वर्षापासून तिथं वास्तव्यात हे लोक असतात? लोक 50 वर्षापासून साहेब आहे. 50-60 तीन पिढ्या गेल्या त्यांच्या 2-3 पिढ्या गेल्या साहेब. नमुना नंबर 8ला तिथे सर्वांची जागा नमुना नंबर 8ला शासनाच्या दरबारी तुम्ही लावून दिला ते. हो साहेब हो. तर कशाच्या आधारावर लावून दिला? आता ते राहतात मग ग्रामपंचायतच्या आधारावर साहेब. हे तिथं राहतात म्हणून 50 वर्षापासून यांना कोणीच दिलं नाही आतापर्यंत. मग आता बाबा हे राहिले घरकुल आले यांना, हे आले घरकुलाची योजना कुठं जाईल वापस जाईल म्हणून दिले यांना 8 नंबर काढून नमुना नंबर 8ला जागा लावून दिली. ही लावून दिली साहेब. एसडीएम साहेब झाले किंवा इथल्या तहसीलदार मॅडम जे असतात हो हो त्यांना तुम्ही बोललात का? बोलले साहेब बोलले त्यांना. ते हां ते 8ला जागा असताना त्यांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण जेवढ्यांच्या तुम्ही काढूनच टाकायचं कारण असं त्यांचा हो निर्धार आहे. त्याने 8 ते त्यांचं म्हणणं आहे की बा 8 तुमचं लागत नाही त्याला शासनाला जागा याला पाहिजे म्हणले 7-12ला. आता 7-12 कोणाला राहतं साहेब यांची 7-12 कुठून राहील? हे गरीब राहिलेले आता धरून मग या शासनाची जागा होती 50 वर्षा पहिले मग यांना कब्जा करून ठेवायचा ना 50 वर्षा पहिले. हे गोरगरीब काला बसवतो ते तिथं यांना आता बरं ते गावात त्यांना आता दिली आहे शासनाची जागा मग समजा जागामध्ये कब्जा करा ना. हे गोरगरीब घरच उठायला यांना तिथेच दिसायला का दुसरं काय दिसणं. तुम्हाला असं वाटत नाही का गावामध्ये रुग्णालय यावं म्हणून? रुग्णालय यावं म्हणून वाटायला साहेब. रुग्णालय आहे ना जागा दुसरी द्या पाहिजे ना. हे सुरुजाला जागा काय जरूरत आहे? हे गरीबाच्या घरातून सुरुजाची जागा काय गायरा नाही समजा कमीत कमी साहेब 150 एकर 100-150 एकर. हो तेच आमची तर मनात तेच आहे साहेब. रुग्णालय बी राहावा आणि त्यांची जागा बी राहावा दोन्ही राहावं. आमचं म्हणणं हे नाही की बा रुग्णालय गावाच्या बाहेर जावं गावातच राहावं. त्याला जरा ॲडजस्ट करून बसवा. आता आमदार याच्या सर्वच प्रतिनिधी हो चर्चा झाली त्यांची. त्यांनी बोलणं झालं की बा आमदार रेजिम साहेब म्हणले पण तुम्ही मिटिंगमध्ये घ्या यांचे ठराव द्या आणि यांचे समजा ठराव देऊन आपण काही ना काही यांच्यासाठी हल काढू. त्यांच्या मताशी सहमत आहात का? हां हो ना नाही पुन्हा असं हां त्या आमदार साहेबाच्या मत म्हणजे तुम्हाला दुसऱ्या गावात देतील किंवा आजूबाजूला? नाही दुसऱ्या गावात नाही तिथंच देतील जागा त्याला. त्या जागेवरून दुसऱ्या कुठेतरी बाजूला देईल पूर्ण गाव कुणाला बी उठणार सगळ्याला पक्के घर बांधून द्या. हो घर बांधून दिल्यावर काय घोरायचं आहे? थांबा घर बांधून दिल्यावर काहीच घोर नाही ना. आता लोकांना दुसरं घर भेटल्यावर काय घोरायचं दुसऱ्या बिचारा घर बांधून. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वझर आगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सरपंच साधना साळवे यांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता संजय आघाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना सादर केलेल्या कवायतीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचं कौतुकही करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. चाकूर तालुक्यातील नांदगाव घरणी या 2.5 किलोमीटर रस्त्याचं मातीकाम लोक सहभागातून पूर्ण झालंय. मात्र आता याच 300 मीटर रस्त्यावर अतिक्रमणाचा मोठा अडथळा निर्माण झालाय. एक शेतकऱ्याने गट क्रमांक 82 मधील रस्त्यावर ताबा घेतला असल्याचा आरोप होत असून इथल्या ग्रामस्थांना दररोज चिखल आणि पाण्यातून प्रवास करावा लागतोय. यामध्ये वाहनाचं आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून या अपघातात एक शेतकरी कायमचा अपंग झाला आहे. त्यामुळे आजच्या या स्वातंत्र्य दिनालाही हा रस्ता मोकळा करण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. दोन्हीला आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. रस्ता द्या रस्ता द्या सरकार मायबाप प्रशासन मायबाप रस्ता द्या रस्ता द्या रस्ता द्या. दोन्हीला. नमस्कार. न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना खरं तर 15 ऑगस्टच्या आपण शुभेच्छा देतो. पण शुभेच्छा देत असताना आपण आपलं पत्रकारिता करत असताना ह्या वेगवेगळ्या दिवसांना बातम्या कराव्याच लागतात आणि त्या संदर्भामध्ये खरं तर प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. पण बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून पाणंदमुक्त रस्ते आहेत किंवा शेतीचे जे रस्ते आहेत त्या शेतकऱ्याच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये कुठेही न्याय मिळताना दिसून येत नाही आहे. कारण आपल्याकडे काही शेतकरी आहेत जे आज 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांच्या गावातला ध्वजारोहण म्हणजे ते आपल्या जे काही ध्वजारोहणाचा जो आहे तो मान सर्व करून ते आज उपोषणाला बसलेले. त्याचं कारण एकमेव आहे की त्यांना गेल्या अनेक दिवसापासून
जवळपास रस्त्याचा प्रॉब्लेम होतोय, पण प्रशासनाकडे वेळोवेळी मार्ग दिल्याच्या नंतरही, प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज दिल्यानंतरही आज त्यांना कुठेही न्याय मिळताना दिसून येत नाहीये. पोलीस प्रशासन ही आज 15 ऑगस्टच्या दिवशीच नाही तर इतर वेळी सज्ज असतं आणि आजही त्या पद्धतीने ते सज्ज आहे. खरं तर या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये आणि त्या संदर्भामुळे आज त्यांना कुठेतरी त्या म्हणजे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना उपोषणाला बसावं लागले. आणि आपल्यासोबत काही शेतकरी पण आहेत, तर त्या शेतकऱ्यांना पण विचार की कशा पद्धतीने काय नेमकं अडचण काय आणि कशा पद्धतीने त्यांचा मार्ग सुटलेला नाहीये या संदर्भातून आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. लोकसहभागातून तो रस्ता तयार केलेला आहे. आता राहिला प्रश्न फक्त 200 मीटरचा. 200 मीटरवर संबंधित शेतकऱ्याने अतिक्रमण केले असल्यामुळे आम्हाला जवळजवळ गुडघ्यावर पाण्यामधून आणि गुडघ्यावर चिखलामधून जावं लागतं. ही कालचा फोटो आहे परिस्थिती आम्ही टाकलेली बाजीराव पाटील. तो परिस्थिती तिथं एवढा रस्ता ही झालेला आहे सर. मग आम्ही कसं जायचं जीव मिटून घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर. आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं, आमची दखलच कुणी घेतलं नाही. आणि विशेष बाब म्हणजे आमच्या गावातले 2 शेतकरी रस्त्यावरून जात असताना त्या चिखलट रस्त्यामध्ये चिखल झालेला, पाय घसरून पडलेला आहे आणि त्यांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिवशी उत्सव साजरा करायचा असतं, पण आम्ही इथं आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. म्हणून प्रशासनाला आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आम्हाला याची तात्काळ दखल घ्यावी आणि तो रस्त्याचा मोकळा श्वास करून द्यावा, ही एक आमची विनंती आहे सर्वांना. प्रशासन काय म्हणते, कशा पद्धतीने म्हणजे रस्त्यावर जात असताना काय झालं तुम्हाला नेमकं? पाय निष्ठून पडलो. पाय निष्ठून पडल्यावर वाढ घातलेला आहे. म्हणजे पडल्यानंतर वाढ गेला. किती दिवसापासून रस्ता मागताय? 18 पासून. 18 पासून. तुमचं काय मुहांवर तेच म्हणणं हे माझं पाय गेलं म्हणजे कशामुळे? पडल्यामुळं चिखलामध्ये पाय दिसला तर 5-6 फुटाचा उंची आहे, रान उंच आहे. सुरुवात झाला तिथं पाय दिसला, त्याच्यामध्ये पाय तर शासनाकडून रस्ता दिला जात नाही. देत नाही. तुम्ही मागितला पाण्यातून जात नाही, देत नाही म्हणजे त्यांना. नायब तहसीलदार स्वामी आपल्या सोबत आहेत. सर्व शेतकऱ्यांचं निवेदन आमच्याकडे प्राप्त झालं आहे. त्यापूर्वी देखील तिथं मंडळ अधिकारी यांनी चौकशी केली. ज्यांनी तो रस्ता मागितलेला आहे त्या ठिकाणी पुढं म्हणजे यांची 33 फुटाचा रस्ता झाला आहे, पण पुढं जे अडवणूक झालेली आहे 100, 200, 500 फूट काहीतरी अंतर आहे. त्या अंतरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे त्यांचं म्हणणं आहे की पाऊलवाट आहे. परंतु आता उपोषणकर्ते शेतकऱ्याचं म्हणणं आहे की तिथून आम्हाला 15 फुटाचा 12 फुटाचा रस्ता पाहिजे. सदरील ठिकाणी जे अडवणारे शेतकरी आहेत सर्व शेतकऱ्याला नोटीस देऊन कलम 143 खाली जे रस्ता मागणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून अर्ज घ्यावा लागेल. या सदरील प्रकरणात सुनावणी घ्यावं लागेल आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला रस्ता मोकळा करावा लागतो. कायदेशीर बाजू तपासून यामध्ये काहीतरी प्रशासनाच्या वतीनं मार्ग लवकरात लवकर काढण्यात येईल. खरं तर आपल्यासोबत काही शेतकरी आणखीन आहेत. 2018 पासूनचं हे प्रकरण आहे. प्रशासनाने खरं तर यामध्ये दखल घेणं बंधनकारक होतं का तर होतं. यांचं असंही मत आहे की प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली, पण आम्हाला म्हणावं तसं जे काही ज्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळाला होता तो न्याय मिळालेला नाही. आणि त्यामुळे असं त्यांचं असं मत आहे की जर आम्हाला त्या पद्धतीने किंवा आम्हाला जर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आज आम्ही स्वातंत्र्य दिवशी खरं तर उत्सव करावाचा असतो असंही त्यांनी मान्य केलं. पण नाविलाज असतं, कारण शेवटी विलाज चालत नाही. तिथे शेतकऱ्याच्या पुढे फक्त एकच असतं की म्हणजे लोकशाहीला धरून कुठेतरी आंदोलन करावं लागतं. मग त्या संदर्भात त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय आणि बघूयात की मग आता प्रशासन खरं आंदोलनाच्या दिवशी तरी किंवा मग त्यांच्या या आजच्या या उपोषणाची खरं तर दखल घेणार आहे का आणि तात्काळ कुठेतरी त्यांना न्याय देणार आहे का असं आपल्याला इथं नमूद करावं लागेल. आज मनोज जरंगे पाटील नांदेड येथे आले असता सतत प्रवास करून आलेल्या थकव्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे नांदेड विश्रामगृहावर त्यांना आराम करण्यासाठी नेले असून डॉक्टरांची टीम तेथे तैनात करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मटकर यांनी.
मास्कबंदी किंवा या संदर्भातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री म्हणतायत की हा निर्णय सरकारचा नाहीच आहे, तर महापालिकेने घेतलेला निर्णय. महापालिका सरकारची नसते काय आम्हाला आज कळलं. महापालिकेवरती प्रशासक कोणाचा आहे? महापालिकेमध्ये आता लोकनियुक्त सरकार नाही आहे. या राज्यातल्या 27 महानगरपालिका सध्या फडणवीसांच्या ताब्यात आहेत खाजगीरित्या. मुंबईपासून नागपूरपर्यंत प्रशासक त्यांनी नेमलेले, निर्णय ते घेतात, आयुक्त ते नेमतात. त्याच्यामध्ये सरकारचा निर्णय नाही असं म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणं असा याचा अर्थ होतो. देवेंद्रजी या राज्याचे 2-3 वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा प्रकारची फुटकळ विधानं करू नये. जो निर्णय असेल तो असेल. महानगरपालिका मुंबईची असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा अन्य काही असतील, तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो निर्णय का घेतलाय लोकांना पटवून द्या. स्वातंत्र्य दिन सोहळा हा एक विजय सोहळा आहे. तो एक विजय उत्सव आहे, शौर्य उत्सव आहे. त्याच्यासाठी उपवास धरणं, अमुक करणं, तमुक करणं अशी कर्मकांड चालत नाही. अशी कर्मकांड जर केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. जरा वीर सावरकर वाचा. हे भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचावं लागेल, भगतसिंगाचं साहित्य वाचावं लागेल की त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून ही क्रांती घडवली. हे असे फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही. काल तुम्ही बोलताना त्यावरती तुम्ही असं म्हटलं की यांना नपुंसक बनवायचं आहे का, शाकाहारी खाऊ घालून. कुठेतरी हा धारकरी वारकरी किंवा जे नाथ संप्रदाय आहे किंवा अनेक समाज आहेत जे शाकाहारी आहेत, नपुंसक आहेत. महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय असेल, अनेक संप्रदाय महाराष्ट्रातले आहेत जे धार्मिक आहेत, ते परंपरेनं शाकाहारी, त्यांचा सन्मान केला पाहिजे. पण तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इतकं मोठ्या देशाचं सैन्य ते शाकाहारावर चालत नाही. त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. पोलीस दल त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. तुम्ही एखाद्याच्या आहारावरती अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही. चला, मुंबईमध्ये फक्त उभाटा आणि मनसेची जागा इतर पक्षांचा काय असा तो समन्वय पुढच्या निवडणुकीमध्ये मोठा बदल आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतात, खास करून मुंबईत. आणि त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांशी दिल्लीतही चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे, ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये. ही भूमिका काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 भाऊ आहेत, बंधू आहेत, ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत. त्याचं महाराष्ट्राने स्वागत केलेलं. भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाजामध्ये कुठेतरी वाद मला होता माहिती, आणि मी ऐकलं नाही. त्यांनी असं म्हटलं की पेशव्यांनी महाराजांचं आरमार जे आहे ते बुडवलं आणि कुठेतरी समाजामध्ये ते. मला भास्कर जाधव नक्की काय म्हणाले माझ्याकडे माहिती नाही. साहेब, नाशिकच्या आपल्याच एका पदाधिकाऱ्याने मोठं रॅकेट काढलेलं आहे सेशन कार्डचं. काय सांगाल सर? एकाच व्यक्तीचे 4 सेशन कार्ड आहेत, वेगवेगळ्या नावांनी आहेत. महिलेचं नाव आहे. मतदार याद्यामध्ये देशभरातच घोळ आहे. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 58 विधानसभा मतदारसंघामध्ये हा घोळ मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याच्यामध्ये संगमनेरचा मतदारसंघ सुद्धा आहे. जी यादी मी पाहिली त्याच्यामध्ये 58 मतदारसंघ असे आहेत जिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा किंवा त्यांचे मित्र पक्ष जिंकू शकत नव्हते. त्या ठिकाणी त्यांचा जो विजय झालेला आहे त्याच्यामध्ये घोटाळे आहेत. आणि राहुल गांधी यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन साधं नाही आहे. त्या संदर्भातलं मी परवाही म्हणालो, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन अधिक प्रभावी आणि मोठं होणार. अत्यंत खोटेपणाच्या माध्यमातून, फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी
आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आलेले आहेत आणि त्यांना सत्ता सोडावी लागेल. शपथपत्र निवडणूक आयोग म्हणते शपथपत्र द्यायला तयार नाही. त्याच्यावर बोलून झालं आता. बीड जिल्ह्याच्या कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग आणि क्रीडा आदी क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हा अधिकारी विजय जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून चेहरामोहरा बदलणार. तर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.